Good morning to all. All of you are welcome in another video in the series of environmental studies. We have already studied the definitions, importance, and different natural resources. After that, we have been started with the pollution. Today, we are going to study the last type of pollution, that is noise pollution, म्हणजेच ध्वनी प्रदूषण. तर मित्र हो, आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आपल्याला ऐकू येत असतात आणि जेव्हा आपण ते आवाज ऐकत असतो, बहुतेक आवाज आपल्याला कानाला त्रास देत नाही, पण एका विशिष्ट पातळीच्या वरती गेलेला आवाज आपल्याला त्रास देतो आणि जो आवाज आपल्याला त्रास देतो त्याला आपण नॉइज पोल्युशन किंवा नॉइस असं म्हणतो. लेट्स सी. तर आपण सुरुवात करूया. आजचा टॉपिक तो म्हणजे ध्वनी प्रदूषण किंवा नॉइस पोल्युशन. सुरू करूयात. नॉइस पोल्युशन, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ध्वनी प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे आणि जसं औद्योगिकरण झालं तसं माणसाच्या जीवनामध्ये या प्रदूषणाने प्रवेश केला असं म्हणायला हरकत नाही. तर आधुनिक काळातील एक गंभीर समस्या असून वातावरणात निर्माण होणारा अनावश्यक कर्कश आणि मानवी किंवा प्राण्यांच्या आरोग्यास हानिकारक असलेला आवाज म्हणजेच ध्वनी प्रदूषण. कदाचित तुम्हाला माझ्या आवाजासोबतच एक आवाज वरती ऐकायला येत असेल. तो आवाज तितकासा त्रासदायक नाही, पण अशाच प्रकारचे आवाज जे आपल्याला त्रास देतात त्यालाच आपण ध्वनी प्रदूषण असं म्हणतो. सामान्यतः माणसाच्या कानाची क्षमता जर आपण पाहिली तर 80 डेसिबलच्या आसपासचा आवाज आपल्याला ऐकायला ठीक वाटतो, परंतु त्यापेक्षा जर आवाज मोठा झाला तर तो ध्वनी प्रदूषण निर्माण करतो असं आपण म्हणू शकतो. तर साधारण याची कारणं जर आपण पाहायला गेलो तर वाहतूक, कारण दळणवळणाची वेगवेगळी साधने आपण वापरत असतो आणि त्या ठिकाणी वावरत असताना शहरातील हॉर्नचा आवाज असेल, इंजिनचा आवाज असेल, रेल्वे किंवा विमानांचा आवाज असेल, हे प्रामुख्यानं ध्वनी प्रदूषणाचे मुख्य कारण असलेले आपल्याला पाहायला मिळतात. औद्योगिकरणामध्ये कारखान्यामध्ये जनरेटर, मोठी यंत्रे, गिरण्या आणि एक्झॉस्ट फॅन यामुळे देखील सतत आवाज होत असतो. किंवा बांधकामाच्या साईटवरती रस्ते, पूल आणि इमारतीच्या बांधकामात वापरली जाणारी अवजड उपकरणे, ड्रिलिंग मशीन्स यांचा आवाज आपल्या कानाला त्रासदायक ठरतो. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम जेव्हा बाहेर लग्न समारंभ, सण समारंभ किंवा वेगवेगळ्या मिरवणुका वगैरे निघत असतात, त्या ठिकाणी लावलेले लाऊडस्पीकर्स असतील, डीजे असतील किंवा आपल्या आनंदाच्या क्षणी आपण वाजवत असलेले फटाके हे देखील ध्वनी प्रदूषणासाठी एक कारण असलेले आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नाही तर घरामध्ये जे काही वेगवेगळे उपकरण आपण वापरतो, मिक्सर असेल, वॉशिंग मशीन असेल, टीव्ही असेल, ट्रान्झिस्टर असेल, रेडिओ किंवा व्हॅक्युम क्लीनर यांचा देखील आवाज जर त्यांच्यामध्ये काही बिघाड झालेला असेल तर त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला त्रास होतो, तेव्हा ते देखील एक ध्वनी प्रदूषणाचं कारण असू शकतं. नैसर्गिक कारणामध्ये जर आपण पाहायला गेलो तर वादळ आलं असेल, जोराचा वारा वाहत असेल किंवा भूकंपाच्या वेळी जमिनीतून येणारा आवाज जो असतो तो देखील ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरतो. त्यानंतर दुसरं कारण जर आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येईल थोडस कम्प्युटर
त्रास देत आहे. तर इथं आपल्याला दिसेल की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उपकरणं आपल्या अवतीभोवती असतात त्यामध्ये वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे साऊंड किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज निर्माण होतात आणि त्यांचं जर आपण मोजमाप केलं तर आपल्या लक्षात येतं की फायरवर्क्स आणि रॉकेट किंवा विमान यांचा आवाज अत्युच्च असतो. त्याचं जर तुम्ही माप पाहिलं तर 180 डेसिबल आणि आपण सांगितलं होतं की आपल्याला 80 डेसिबलचा आवाज पर्यंतचा आवाज फार फार तर कानाला ठीक आहे. त्यावरचे जे काही आवाज असतात ते सर्व आवाज आपल्याला त्रासदायक असतात किंवा त्यामुळं ध्वनी प्रदूषण निर्माण होतं. इथे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत ज्यामध्ये जेट इंजिन असेल, पोलीस सायरन असेल किंवा मग टर्बो इंजिन असेल किंवा हेलिकॉप्टर असेल, हेअर ड्रायर, इव्हन हेअर ड्रायरचा जो सुद्धा आवाज असतो तो सुद्धा आपल्यासाठी एक त्रासदायकच आवाज असतो. त्यानंतर मोठमोठी वाहनं असतील जसं की ट्रक आहे, कार आहे किंवा मग इतर काही गोष्टी असतील. पावसाचा देखील आवाज जो आपल्याला मंजूळ वाटतो तोही साधारण 50 डेसिबल पर्यंत असतो. रेफ्रिजरेटरचा घरात आपला आवाज सतत चालू असतो तो 40 डेसिबलचा असतो आणि जेव्हा आपण बोलतो त्याचा जर आवाज तुम्ही ऐकला तर तो साधारण 30 डेसिबलचा असतो. यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्याला नेमका कोणत्या कॅपॅसिटीचा आवाज जो आहे तो ठीक वाटतो. तर मग आधुनिक काळात सॉरी ध्वनी प्रदूषणाचे परिणाम, श्रवणशक्ती कमी होणे, सतत मोठमोठ्या आवाजात जर आपण राहिलो तर त्यामुळे आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो. तसंच मानसिक परिणाम आपल्यावर होऊ शकतात. जसं चिडचिड असेल, तणाव असेल, नैराश्य असेल किंवा मग मानसिक थकवा जाणवणं, कामातील एकाग्रता कमी होणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला ध्वनी प्रदूषणामुळे झालेल्या लक्षात येतात. आणि सर्वात महत्वाचा जो काही परिणाम जो आहे ध्वनी प्रदूषणाचा तो म्हणजे रक्तदाब वाढतो, हृदयविकाराचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, डोकेदुखी किंवा इव्हन कधी कधी जर खूप मोठा आवाज अचानक ऐकायला आला तर तुम्हाला हार्ट अटॅक देखील येऊ शकतो. तर भयानक परिणाम आपल्याला या ध्वनी प्रदूषणाचा पाहायला. आपल्याला असं वाटतं की इतक्याच वर थांबते का, पण नाही. सोबतच आपल्या चयापचया संबंधीच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील ध्वनी प्रदूषणामुळे निर्माण होऊ शकतात. आपण जर सतत एखाद्या मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहत असू तर शरीरातील चयापचय क्रिया बिघडू शकते. काही वैद्यकीय अभ्यासानुसार ध्वनी प्रदूषण आणि टाईप 2 डायबिटीस यामध्ये संबंध आढळून आलेला आहे. तर मग हे वेगवेगळे परिणाम आहेत थोडक्यात आपण इथे दिलेले. तणाव वाढणं, नर्वसनेस म्हणजे ज्याला आपण सतत आपण एकटे वाटायला लागतं आपल्याला किंवा आपली झोप नीट होत नाही आणि सोबतच इन्क्रीज ब्लड प्रेशर हा मोठा इफेक्ट आपल्याला ध्वनी प्रदूषणाचा दिसतो. त्यामध्ये झोपेत व्यत्यय येणे, ज्यामुळे थकवा, झोप नीट न झाल्यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो, कानात सतत आवाज येत राहतो किंवा इतर काही शारीरिक त्रास जे आहेत ते आपल्याला ध्वनी प्रदूषणामुळे होऊ शकतात. ध्वनी प्रदूषणाचा शारीरिक आरोग्यावर मोठा आणि चिंताजनक परिणाम होतो जो हळूहळू मोठ्या समस्या धारण करू शकतो. सुरुवातीला आपल्याला जी गोष्ट सहज वाटते त्या गोष्टीकडे आपल्याला आपण दुर्लक्ष करत गेलो तर ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर मग हे झाले माणसावर होणारे, पण ध्वनी प्रदूषणाचे पर्यावरणावर देखील परिणाम होतात त्याचा देखील आपण विचार करण्याची गरज आहे. जसं माणसावर ध्वनी प्रदूषणाचा परिणाम होतो तसंच प्राण्यावर देखील त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला. ध्वनी प्रदूषणामुळे प्राण्यांच्या वर्तणुकीत बदल होतात, प्रजनन क्षमतेमध्ये परिणाम होतो, प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो आणि काही प्रकारामध्ये तर मृत्यू देखील होऊ शकतो. दिवसेंदिवस आपल्याला पक्ष्यांची संख्या कमी होताना दिसते आहे. कदाचित त्यामुळं त्याच्या पाठीमागे देखील जे सततच होणारं ध्वनी प्रदूषण आहे ते देखील कारण असू शकते. मोठ्या आवाजामुळे प्राणी घाबरतात आणि त्यांची एकाग्रता कमी होते. जसं हत्ती पिसाळणे वगैरे आपण म्हणतो किंवा वेगवेगळे जे प्राणी आहेत अचानक आक्रमक होतात त्यामुळे देखील आपल्याला ध्वनी प्रदूषण हे कारण असलेलं पाहायला. प्राण्यांचे अन्न मिळवण्याची पद्धत, प्रजनन क्षमता आणि दिशा ओळखण्याची क्षमता ध्वनी प्रदूषणामुळे प्रभावित झालेली आपल्याला पाहायला, ज्यामुळे ते आपला अधिवास बदलतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. अशा पद्धतीचा परिणाम आपल्याला पक्षावर देखील ध्वनी प्रदूषणाचा खूप विपरीत परिणाम होतो. ध्वनी प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या संवादामध्ये अडथळा येतो, कारण पक्ष्यांचा चिंचीवाट जो आहे तो उगीचचा नसतो, एकमेकाला काहीतरी
संदेश वहन करत असतात, तर त्या गोष्टीमध्ये अडथळा आल्यामुळे पक्षी घाबरतात आणि त्यांची अंडी आणि पिल्लांची काळजी घेण्याची क्षमता कमी होते. म्हणजे अंडी घालण्याची क्षमता कमी होते आणि त्यानंतर त्यांच्या पिल्लांची काळजी घेण्याची क्षमता देखील ध्वनी प्रदूषणामुळे कमी झालेली पाहायला मिळते. म्हणूनच आपण पाहतो की दूर जंगलामध्ये जर आपण गेलो कधी फिरायला, तर त्या ठिकाणी आपल्याला पक्षी, खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वावरताना दिसतात, पण आपल्या अवतीभोवती मात्र तितकी पक्ष्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळत. तर मग ध्वनी प्रदूषणावर उपाय काय केले जाऊ शकतात, त्याला नियंत्रित कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं? तर हॉर्न्सवर बंदी किंवा मर्यादा. आपल्याला माहिती आहे की एका विशिष्ट प्रकारच्या म्हणजे प्रमाणातील आवाजच आपल्याला अलाउड आहे, पण बऱ्याचदा त्या गोष्टी पाळल्या जातात. शाळा असतील, रुग्णालय असतील किंवा निवासी परिसरामध्ये नो हॉर्न झोन्स असतात. त्याचं काटेकोर पालन जर आपण केलं तर कदाचित आपल्याला ध्वनी प्रदूषणाचे जे परिणाम आहेत ते कमी झालेले पाहायला मिळतात. वृक्षारोपण, कारण वनस्पती जर आपण लावल्या, झाडं जर लावले, तर जो काही आवाज आहे तो त्या ठिकाणी विरून जाऊ शकतो किंवा त्या आवाजाला अडथळा निर्माण करून आपल्याला होणारा त्रास देखील कमी होऊ शकतो. त्यामुळे रस्त्याच्या किंवा औद्योगिक परिसराच्या आजूबाजूला जर आपण झाडं लावली तर ते आवाज शोषून घेतात आणि त्यामुळे पर्यायाने ध्वनी प्रदूषण कमी होते. ध्वनिरोधक यंत्रणा लावणे, अक्वेस्टिक सिस्टीम ज्याला म्हणतात, जसं की मोठमोठे उद्योग आहेत, कार्यालय आहे किंवा निवासी इमारतीमध्ये साऊंड प्रूफ भिंती, खिडक्या, दरवाजे हे जर आपण वापरले तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसांना ध्वनी प्रदूषणाचा जो होणारा परिणाम आहे तो कमी केला जाऊ शकतो. त्यानंतर या गोष्टी आपण नियमित केल्या पाहिजे किंवा हे रेग्युलेशन्स जे आहेत, ते नियम जे आहेत ते आपण पाळले पाहिजे. जसं की लाऊडस्पीकर, डीजे आणि फटाक्यांचा आवाज किंवा त्यांच्या वापरावर वेळेची आणि आवाजाची मर्यादा घातलेली आहे. त्याला माहिती आहे, एक 80 डेसिबलच्या वरती जर आवाज गेला तर त्यावर कारवाई केली जाऊ शकते. तसंच फटाके देखील आपण पाहतो की आजकाल छोट्या आवाजातील, कमी आवाजातील फटाके तयार केले जातात. त्यानंतर आपल्या अवतीभोवती वापरात असणारी जर यंत्र त्यांची जर आपण वेळच्या वेळी देखभाल केली किंवा औद्योगिक संस्थानामधील देखील जर आपण यंत्र नियमित त्यांचं सर्व्हिसिंग केलं तर त्यामुळे निर्माण होणारा जो आवाज आहे तो नियंत्रणात राहतो. म्हणूनच गाडीची वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करणं हे देखील त्यावरचा एक उपाय आहे. जनजागृती करणं, लोकांमध्ये या गोष्टीची जागृती निर्माण करणं हा देखील एक मोठा परिणामकारक उपाय आपण ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात करू शकतो. कारण लोकांना ह्या गोष्टीची जाणीवच नाही की ध्वनी प्रदूषणामुळे किंवा मोठ्या आवाजामुळे देखील आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात किंवा आपलं आरोग्य धोक्यामध्ये येतं. तर त्यासाठी अगदी बालपणापासून, लहानपणापासून लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हा देखील एक उपाय आपण करू शकतो. त्यानंतर तर कशा पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो, तर जिथं जिथं शक्य आहे किंवा ज्या प्रमाणात शक्य आहे त्या ठिकाणी पूर्णपणे आवाज जो आहे आपण थांबवला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की अनावश्यक वेळी आपण बऱ्याचदा मोठ्या आवाजात टीव्ही लावणं, मोठ्या आवाजात गाणी ऐकणं किंवा मग उगीच छोट्या छोट्या गोष्टीसाठी गरज नसतानाही फटाके वाजवणं, हे जर गोष्टी आपण टाळू शकलो, मोठमोठ्या मिरवणुकामध्ये मिरवणुका काढण्याच्या ऐवजी जर त्या ठिकाणी आपण प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले, जयंती असतील किंवा इतर कुठलेही उत्सव असतील त्या ठिकाणी आपण हा पूर्णपणे जो ध्वनी प्रदूषण आहे ते कम्प्लिटली वी कॅन इलिमिनेट दॅट. किंवा मग कधी कधी जसं आता मी तुम्हाला सांगितलं की मिरवणुका काढण्याच्या ऐवजी जर आपण प्रबोधनात कार्यक्रम घेतला, भाषण वगैरे ठेवलं, तर त्या ठिकाणी काय करू शकतो आपण, त्याला सबस्टिट्यूट देऊ शकतो ध्वनी प्रदूषणाला. दुसरं आहे इंजिनिअरिंग कंट्रोल, जसं की लो साऊंड मशीन्स आपण तयार करतो किंवा वेळच्या वेळी त्या मशीन्सची जर आपण देखभाल केली, काळजी घेतली, तर त्यामुळे देखील काय होऊ शकतं, प्रदूषण कमी केलं जाऊ शकतं. त्यानंतर शासकीय पातळीवरील वेगवेगळ्या प्रकारचे कायदे तयार करून त्या कायद्यांची नियमित अंमलबजावणी किंवा काटेकोर अंमलबजावणी जर केली, ते देखील एक पाऊल आपण ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात उचलू शकतो. आणि इतकंच जर शक्य नसेल, जिथं आपल्याला काहीच शक्य नाही त्या ठिकाणी कमीत कमी वैयक्तिक पातळीवर आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या जसं की कानामध्ये आवाज ऐकू येऊ नये म्हणून अशी काही उपकरणं आपण वापरली तर त्यामुळे देखील आपल्या शरीरावर होणारे विपरीत परिणाम आपण टाळू शकतो. यासोबतच आणखी काही गोष्टी ज्या की आपण ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी करू शकतो, त्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवा. म्हणजे रस्त्यावर जर कमीत कमी वाहनं आले तर कमीत कमी आवाज होईल, कमीत कमी हॉर्न वाजवले जातील, पर्यायाने ध्वनी प्रदूषण कमी केलं जाऊ शकतं. म्हणजे कुठेही बाहेर जायचंय
तर मग स्वतःचीच कार काढली पाहिजे किंवा स्वतःची गाडीच काढली पाहिजे असं काही आवश्यक नाही. हा देखील एक उपाय आपण करू शकतो. किंवा मग यंत्रचलित वाहनं वापरण्याच्या ऐवजी सायकल किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणं हा देखील ध्वनी प्रदूषणाचा एक महत्वाचा उपाय आपण करू शकतो. पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीला प्रोत्साहन देणे हे देखील ध्वनी प्रदूषण कमी करू शकतो. कारण ज्या वस्तू बनवल्या जातात, ज्या ठिकाणी बनवल्या जातात, त्या बनवताना जो आवाज होणार आहे तो आवाज जर आपण त्या गोष्टीचा पुनर्वापर करत असू तर तो टाळला जाऊ शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केलेले आहेत. ते कायदे करून त्या कायद्यांचं काटेकोर अंमलबजावणी करतात हा देखील ध्वनी प्रदूषणावरचा एक महत्वाचा उपाय असू शकतो. ज्यामध्ये आपण पाहतो भारतात ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम 2000 अंतर्गत ध्वनीची पातळी दिवसा फक्त 50 ते 65 डेसिबल पर्यंत अलाउड आहे आणि रात्रीच्या वेळेला ती केवळ आणि केवळ 40 ते 55 डेसिबल पर्यंत मर्यादित आवाज ठेवण्याचा नियम करण्यात आला. पण हे नियम बहुतेकदा पाळले जात नाही, त्यामुळं ध्वनी प्रदूषण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. मग ध्वनी प्रदूषणाला आता आपण सार्वजनिक पद्धतीवर किंवा सार्वजनिक पातळीवर काही उपाय पाहिले. जर ते उपाय होत नसतील तर आपण स्वतःची काळजी स्वतः देखील घेऊ शकतो आणि त्यासाठी काही वैयक्तिक उपाय हे आपण करू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात शांतता ही एक प्रकारची चैन बनली. कारण आपण कुठेही गेलं तरी आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा आवाज येत असतो. तर तेव्हा आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. कानांची आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ध्वनी प्रदूषणापासून संरक्षण करणे आता खूप गरजेचं आहे. ज्यामध्ये मोठ्या आवाजाच्या ठिकाणापासून दूर राहणं, बांधकाम स्थळं असतील, गर्दीचे रस्ते असतील किंवा तीव्र आवाज असलेले मनोरंजन स्थळं असतील, यापासून जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर स्वतःला आपण त्या ठिकाणापासून शक्य तितकं दूर ठेवलं पाहिजे. किंवा आपण एका ठिकाणी काम करत असू तर मधून मधून तो जर आवाज किंवा तो जो गोंगाट आहे ते जर आपण बंद करू शकलो किंवा त्यापासून स्वतःला दूर ठेवू शकलो तर तो देखील एक जो आहे तो ज्याला आपण आवाजापासून वेळोवेळी विश्रांती घेणे असं आपण म्हणू शकतो. तो देखील वैयक्तिक पातळीवरचा एक उपाय आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की साऊंड प्रूफ रूम्स असतील तर तशा ठिकाणी काही वेळासाठी निवांत जाऊन बसणं हा देखील एक उपाय होऊ शकतो. आपण निर्माण करत असलेल्या आवाजाबद्दल सजग असणं. बहुतेकदा जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो तेव्हा ती आपल्या आनंदासाठी किंवा ती आपल्या वैयक्तिक पातळीवर केलेली गोष्ट इतरांना त्रासदायक आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. ह्याची जर आपण जाणीव ठेवली तरी देखील ध्वनी प्रदूषणावर जो आहे तो आपण बऱ्याच प्रमाणामध्ये काय आहे नियंत्रण आणू शकतो. त्यामुळे घरी, ऑफिसमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलताना, संगीत ऐकताना किंवा उपकरणे वापरताना आपण आवाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे एकूणच जे आहे तो आवाज कमी ठेवण्यामध्ये आपल्याला मदत होईल. वैयक्तिक पातळीवर हे वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यांचा जर आपण वापर केला तरी देखील पर्यायाने आपण आपलं स्वतःचं संरक्षण जे आपल्या आजूबाजूचं ध्वनी प्रदूषण आहे त्यापासून करू शकतो. तर मग ही आपण आताच उपकरणं पाहिली जसं की एअर प्लग असतील कानामध्ये टाकायचे आणि जो आजूबाजूचा मोठा आवाज आहे त्या ठिकाणाहून आपलं स्वतःचं संरक्षण करू. आवाज कमी करणारे हेडफोन्स, नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्सचा वापर करून देखील आपण ध्वनी प्रदूषणावर पासून स्वतःचा बचाव करू शकतो. ज्यामुळे कमी आवाजात ऑडिओचा आनंद घेता येतो आणि दररोजच्या आवाजामुळे कानांना होणारा थकवा कमी केला जाऊ शकतो. एअर मफलर्स ज्याला कान झाकण्यासाठी हे कान पूर्णपणे झाकतात आणि रोजच्या आवाजापासून चांगले संरक्षण करतात. ही दीर्घ वेळ वापरण्यास सोपे असतात आणि बांधकाम स्थळे, कारखाने अशा ठिकाणी त्यांचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो. पण ही संस्कृती अजून आपल्याकडे तितकीशी प्रचलित झालेली आपल्याला दिसत नाही. खास करून जे लोक बिल्डिंग बनवताना किंवा त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या गोष्टी कट करताना मग ते लोखंड कट करणं असेल किंवा तुमचा मार्बल कट करणं असेल त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं लोक तर ती लोक ही वापरत नाही. तर म्हणजे आपण त्यांना हे सल्ला दिला पाहिजे की तुम्ही ह्या गोष्टींचा वापर करा हे किंवा ह्याच्यासाठी आपण काही नियम देखील बनवू शकतो. आणि जसं की वेल्डिंग करताना आपण पाहतो लोक आजकाल विशिष्ट प्रकारचा चष्मा घालतात पण अजून तेवढी जाणीव लोकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत आलेली आपल्याला दिसत नाही. तर ते आपण करण्याची गरज आहे. ध्वनी प्रदूषणापासून जरी स्वतःचे संरक्षण करणं महत्वाचं असलं तरी ध्वनी प्रदूषणाला त्याच्या मूळ स्रोतावरच रोखणं अधिक परिणामकारक असू शकतं. आपण आता पाहिलं की वैयक्तिक पातळीवर आपण वेगवेगळे उपाय करू शकतो पण केवळ तेच उपाय करून आपण थांबता कामा नये. तर सार्वजनिक पातळीवर
कमीत कमी आवाज कसा होईल याची सर्वांनीच एकत्रितपणे काळजी घेतली तर पर्यायाने त्याचे दुष्परिणाम आपण स्वतःवरील आणि इतरांवरील होणारे परिणाम आपण कमी करू शकतो. दररोजच्या लहानसहान सवयीपासून ते संपूर्ण समाजासाठीच्या प्रयत्नापर्यंत प्रत्येक जण आपल्या सभोवतालचा आवाज कमी करण्यात भूमिका बजावू शकतो. आपण केवळ जागरूक न राहता सक्रियपणे या समस्येचा निराकरणासाठी पुढाकार घेऊयात आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळे जे काही सोपे उपाय आहेत ते आपण करूयात. यामध्ये संगीत, टीव्ही किंवा इतर उपकरणांचा आवाज कमी ठेवावा, शांत वेळेत मोठ्याने बोलणे किंवा गोंगाट करणं टाळावं, घरी आणि वैयक्तिक वापरासाठी कमी आवाज करणारी आणि ऊर्जा बचत करणारी उपकरणे निवडावी, मोठ्या आवाजाच्या क्षेत्रामध्ये काम करताना नेहमी एअर प्लग्स किंवा एअर मफ्स वापरावेत, शक्य असल्यास चालावे किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. हे पर्याय रहदारीच्या आवाजापासून पर्यावरणावर होणारे प्रभाव जे आहेत ते कमी करण्यास मदत करू शकतात. आपली गाडी, दुचाकी किंवा अन्य मशीन्स यांची वेळोवेळी देखभाल करावी, त्यांची सर्व्हिसिंग करावी, त्यांच्यामधला आवाज कमीत कमी राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आवाज करणारे इंजिन्स बहुतेकदा इंजिनची खराब कामगिरी दर्शवतात. बऱ्याचदा गाडी चालवताना असेल किंवा घरचं कुठलंही उपकरण वापरताना असेल, जर त्याचा आवाज जास्तीचा येत असेल तर आपण लक्षात घ्यावं की त्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे, तो वेळीच दुरुस्त करून आपण त्यावर उपाययोजना केल्या पाहिजे. जसं की शांतता राखण्यासाठी काही पायाभूत सुविधांना देखील आपण त्या निर्माण केल्या पाहिजेत आणि त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. ज्यामध्ये आपल्या अवतीभोवती झाडांची संख्या वाढवणं, ग्रीन बेल्ट्स तयार करणं, नैसर्गिकरित्या आवाज, कारण ते ग्रीन बेल्ट जे असतात ते नैसर्गिकरित्या आवाज शोषून घेतात, परिसरात बागा तयार करतात, झाडे लावतात, यामुळे देखील वातावरणामध्ये शांतता निर्माण केली जाऊ शकते. शांत रस्ते आणि इमारतींची मागणी आपण धरली पाहिजे. रस्ते, घरे आणि सार्वजनिक इमारती उभारताना आवाज कमी करणारी साहित्य व तंत्रज्ञान वापरण्यास लोकांना प्रोत्साहित केलं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पाठिंबा देऊन शांत आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीचा विनियोग केला पाहिजे, ज्यामुळे खाजगी वाहनावर अवलंबन कमी होते आणि ज्यांच्यामुळे पर्यायाने होणारे आवाज जे आहेत ते कमी केले जाऊ शकते. तर अशा पद्धतीनं आपण we can stop the noise pollution, we can control the noise pollution, and we can save ourselves from the effects of noise pollution. त्याच्यासाठी इतकंच. थँक्यू.